उगाच इथे शेतकरी बांधव बसलेल्या इथल्या सगळ्या कंपनीला वाटायचं की आम्ही अशा कृषी मंत्र्याशी बोलतो ज्याला इंग्लिशच बोलता येत नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड, त्याचबरोबर आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अशा 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विमा आज जमा झालेला आहे। पीक विम्याची आजपर्यंत 1960 कोटी रुपये वितरित झाले असून 634 कोटी रुपयांचं आजपासून वितरण सुरू आहे। पीक विमा कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती, मात्र ती अपील फेटाळून लावून आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी विमा रक्कम मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली। पीक विम्याच्या रकमेत आणखी वाढ होणार असून दुसऱ्या टप्प्यात थेट 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।